आता हा उत्तर अमेरिकेतला पक्षी आमच्या इथं करू काय राहिलेला आहे नेमकी हेच पाहण्यासाठी आमचं मंडळ निघलं आज नाही का डायरेक्ट. नेमकी काय विषय हे पाहण्यासाठी आम्ही 4 जण चाललो होतो आणि 4ही पण एवढे आवरून आले होते ना नटून थटून डायरेक्ट जसं फिरायला चाललोय. आणि त्यात विषय असा झाला आम्हाला वर जायला रस्ताच माहित नव्हता. आम्ही ना रस्ता अर्धा तास इकडे तिकडेच फिरत बसलो राव. आणि आम्ही डोंगर चढत होतो पण आम्हाला असं वाटत होतं का डायरेक्ट आम्ही माउंटनच चढत होतो पार बेकार मध्ये. आता एवढे खुश दिसू राहिलेत पण हे खुश नाही कारण यांचा आहे ना चढून चढून पार वासुदेव झाला होता. आणि आता वर येऊन आहे ना खरी मजा यायला सुरुवात होणार होती बघा कारण आम्हाला एवढा भारी व्ह्यू दिसला तो म्हणजे तलाव. आणि डोंगरात तलाव मग विषय जो होता बघा वेगळा डायरेक्ट. आमचा एवढा वासुदेव झाला होता पण तरी बी ना आमची मस्ती काय गेलेली नव्हती बघा. आमच्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट दगडी मारायला सुरुवात केली. आता विषय म्हणजे आम्हाला जायचं होतं तलावाच्या त्या बाजूनी. मी आलो होतो पण हे अख्खी गाभारली यायला पण काय शेवटी यायलाच लागलं नाही का. आली माझ्या माग सगळी. आता हे वाघाची पावलं पाहून आमची जिरली पार. आम्हाला ना पुढं पार जायला नकोच झालं बघा. आता त्या फार्म हाऊसचे मालक इकडे येत होते पण त्यांच्या संग होतं कुत्र. ते पाहून बावड्या ते एवढे गाभारली का बार बास रे बास. तेवढं पण बास होतं पण बावड्या ना डायरेक्ट चिंगाटच पळत सुटला नाही का. आबे तर त्याच्या दुपटीने पळत सुटला. आता त्याच्यापेक्षा अवघड विषय झाला तो म्हणजे कंपाऊंड मध्ये अजून एक कुत्र होतं. मग काय आम्ही बसलो इथं त्यांची वाट बघत ते कधी येतात ते. शेवटी ते दादा साहेब आले पाणी बिनी घेऊन. मग काय आम्ही त्यांच्या मागे चाललो एकदम आयटीत नाही का. आता आम्ही जसा गेट मध्ये प्रवेश केला का आमचा आहे ना परत वासुदेव व्हायला सुरुवात झाली बघा सगळ्यांचा. पण ते मालक म्हणले स्वतः मालक इथे ना तुम्ही घाबरू नका. तेवढ्यात आम्हाला बावड्याचा भाऊ दिसला नाही का एकदम सफेद सफेद. आता इथं जरा विषय वेगळा होता कारण इथं त्यांनी पाळली होती डुकरं आणि आमच्या भागात इकडे शक्यतो डुकरं कोणी पाळते नाही बघा. आता हाच तो पक्षी बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला होता तर याचं नाव आहे टर्की आणि उत्तर अमेरिकेत आढळतो ना का. तसा ते म्हणले आता सगळीकडे आढळतो. आता ते म्हणले हा पक्षी मलाही आठवत नाही तेव्हापासून आहे म्हणजे तो त्याला पिल्ल झाली होती त्याची पिल्ल आहे बघा ही. त्यानंतर आम्हाला पुढे पाहायचं होतं तेवढ्या ते कुत्रा आला आणि हे कुत्र्याला बघून आहे का आमची ना डायरेक्ट जिरली बुवा सगळ्यांची डायरेक्ट. हा पक्षी त्यांनी अंडी बिंडी ठेवण्यासाठी म्हणजे अंडी बिंडी खाण्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे बघा इथं. आता आमची तर जिरलीच होती हे कुत्र पाहुणी पण यांची ना जरा जास्त जिरली होती डायरेक्ट बेताडीवर चढली नाही का. अवघडच होऊन गेला. एवढ्यात आमचा भाऊ म्हणला का आम्हाला थारपाशी फोटो काढायचा आहे. मग काय 2-4 फोटो वडले त्याचे नाही का. आणि हे बदक बघून आहे का आम्ही ना डायरेक्ट निघलो आता घरी. आमच्या घरी तर निघलोच होतो पण जाता जाता म्हणलं त्या किटीकून जाऊन यावं. ती किटी व एवढा भारी व्ह्यू आहे ना चला तुम्हाला दाखवतोच.